महाट्रान्सको LDCचा जो रिझल्ट आहे तुम्हाला 10 ते 12 तारखेपर्यंत डिसेंबरच्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। विद्युत सहायक वेटिंग लिस्टचं जॉइनिंग अजून राहिला प्रश्न थर्ड लिस्टचा, म्हणजे थर्ड लिस्ट किंवा मग सेकंड मेरिट लिस्टचा। टेक्निशियन 3 महाजनको याची सुद्धा महावितरण विद्युत सहायक महावितरण उपकेंद्र सहायक भरती यावर न्यू वॅकन्सी येईल का, ITIची येईल का, डिप्लोमाची येईल का किंवा EEची येईल का। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांचे मला वरचेवर जे प्रश्न आहेत त्यामध्ये मुख्यत्वे काही महाट्रान्सकोचे प्रश्न आहेत, कारण महाट्रान्सकोचे बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत। त्यामध्ये विद्युत सहायक वेटिंग लिस्टचं जॉइनिंग असेल किंवा LDCचा रिझल्ट असेल, महाट्रान्सको LDCचा रिझल्ट अजूनपर्यंत आलेला नाही आहे, किंवा महाट्रान्सको AE सिव्हिलची एक्झाम असेल ती पण अजूनपर्यंत झालेली नाही आहे। आणि त्यानंतर विद्युत सहायकचं जे काही आता वेटिंग लिस्ट आहे किंवा थर्ड जी लिस्ट आहे किंवा सेकंड वेटिंग लिस्ट आहे त्याची प्रतीक्षा विद्यार्थी मित्र वाट बघत आहे। त्यानंतर उपकेंद्र सहायकबद्दल काही अपडेट्स वगैरे त्याबद्दल बरेचसे विद्यार्थ्यांचा मला प्रश्न असतो। त्यानंतर न्यू वॅकन्सीज कुठल्या येणार आहे किंवा कशा काय त्याबद्दल आपण वरच्यावर माहिती देतच असतो। त्याच्या सगळ्या अपडेट्स आज आपण तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जो काय फोकसमध्ये आहे सध्या प्रश्न तो म्हणजे महाट्रान्सको LDCचा जो रिझल्ट आहे तो अजूनपर्यंत पेंडिंग आहे। महाट्रान्सकोनी 2-3 विषयामध्ये बराचसा वेळ विलंब लावलेला आहे सध्या। तर मित्रांनो, माझा आधीचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये हा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे। त्यामुळे सध्या आता इलेक्शनचा पिरियड वगैरे आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सध्या तर रिझल्ट लागणारच नव्हता, परंतु महाट्रान्सकोचा LDCचा रिझल्ट हा पहिला वीक म्हणजे 7 ते 8 तारखेपर्यंत, मी एक्झॅक्ट डेट सांगणार नाही कारण डेट मागे पुढे होतच असते, त्यामुळे कसं आहे की एक्झॅक्ट डेट सांगणार नाही। परंतु हेच वाक्य मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही कन्फर्म माहिती नसेल, तर परत सांगतो की पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 8 तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट हा डेफिनेटली येणार आहे। ही माहिती आपल्याला मागच्या 8-10 दिवसाआधीच मिळालेली होती महाट्रान्सकोकडून। वेटिंग लिस्ट महाट्रान्सको प्रत्येक पोस्टमध्ये वेटिंग लिस्ट ही लावतच आहे, त्याच्यामुळे LDCची सुद्धा वेटिंग लिस्ट लावणारच आहे, यामध्ये काही शंका नाही। ते काय महावितरण नाही आहे की वेटिंग लिस्टसाठी वाट बघायला लावतील, वेटिंग लिस्ट ही महाट्रान्सको लावणार आहे LDCची, ठीक आहे। जे काही पोस्ट आहे त्याच्या 50% वेटिंग लिस्ट ते लावणारच आहे। त्याच्यामुळे साधारण माझे तरी असे अंदाज आहे की साधारण जो काही 7 ते 8 तारीख आहे तोपर्यंत तुमचा रिझल्ट येऊन जाईल आणि प्लस वेटिंग लिस्ट त्याच्यासोबतच येणार आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतरचा मुख्य मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्र थोडे कमी आहेत त्याचे, परंतु तरी मला प्रश्न असतात की AE सिव्हिल महाट्रान्सकोची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही, एक्झाम कधी होईल, डिले होत कॅन्सल होत पोस्टपोन होत ते आतापर्यंत झालेली नाही आहे। तर त्याचंसुद्धा कसं आहे की तुम्हाला 10 ते 12 तारखेपर्यंत डिसेंबरच्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि डिसेंबरच्या एंडिंगमध्ये ही परीक्षा राहण्याची दाट शक्यता आहे। मी कुठलीच गोष्ट असं म्हणणार नाही की एकदम आताच होईल तसंच होईल, नाही, ह्या गोष्टी मलासुद्धा फक्त मला माहिती मिळते, मी तुमच्यासाठी माहिती घेत असतो वरच्या ऑफिशियल्सकडून, आणि जशी मला माहिती मिळते तसं तुम्हाला मी सांगत असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 10 ते 12 तारखेपर्यंत त्याचं नोटीस येऊन जाईल। AE सिव्हिलची एक्झाम जी आहे ती, आणि डिसेंबरच्या एंडमध्ये ती एक्झाम आपल्याला अपेक्षित आहे, त्याच्या तयारीमध्ये राहा। तर महाट्रान्सको विद्युत सहायक वेटिंग लिस्टचं जॉइनिंग अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे, ते विद्यार्थी मित्रसुद्धा वाट बघत आहेत। त्याचंसुद्धा जॉइनिंग मित्रांनो साधारण 10 तारखेच्या नंतरच तुमचं होणार आहे। 10 तारखेच्या पुढे तुम्हाला त्याचे रिलेटेड जे काही DVA वगैरे आहे किंवा काही बरेचसे जे फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत त्या फॉर्मॅलिटीज होतील, आणि डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचं सगळं फायनलाइज होऊन जाईल, कदाचित तुमचं जॉइनिंगसुद्धा होऊ शकते, ठीक आहे। त्याच्यामुळे ते डिसेंबरचा जो सेकंड आणि थर्ड वीक आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचे सोल्युशन मिळणार आहे। त्याच्यामुळे थोडंसं इतके दिवस आपण पेशन्स ठेवलं, आणखी काही दिवस पेशन्स ठेवा आणि विनाकारणच्या गोष्टीमध्ये पडू नका। तुमच्या फिलिंग्सचा, तुमच्या भावनांचा, तुमच्या जे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं असतं त्याचा फायदा बरेचसे लोक घ्यायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये अडकू नका। आपल्याला जर फॉलो तुम्ही करत असाल तर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप माहिती आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो। त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा, इतके दिवस आपण थांबलो आहे, आता थोडं इलेक्शनचं होऊ द्या, पिरियड होऊ द्या, आचारसंहिता क्लोज होऊ द्या, आणि आचारसंहितेनंतर सगळ्या गोष्टींचे सोल्युशन तुम्हाला मिळणार आहेच। महावितरण विद्युत सहायकचं जे काय ती कन्फर्मेशन लिस्ट लागलेली होती 5300 विद्यार्थ्यांची, त्यानंतर वेटिंग लिस्ट लागली 1847 किंवा 43 विद्यार्थ्यांची, त्यांचंसुद्धा आता DV झालेलं आहे, आणि आता 26-27ला त्यांना परत DVसाठी बोलवण्यात आलेलं आहे, काही विद्यार्थी जे ॲब्सेंट होते ते। आणि त्यानंतर म्हणजे बघा साधारण डिसेंबरच्या 5 ते 7 तारखेपर्यंत तुमचं फायनल लिस्ट लागून येईल, किंवा तुम्हाला डिव्हिजन अलॉट होतील, फायनल लिस्ट लागणार नाही, डायरेक्ट डिव्हिजन अलॉट होतील। म्हणजे डिसेंबरच्या 10-12पर्यंत तुमचं जे विद्यार्थी आता प्रतीक्षा यादीमध्ये असतील त्यांचे DV व्हायचं आहे, आणि DV झालेलं आहे।
त्यांचंसुद्धा पुढे जॉईनिंग होऊनच जाईल, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न थर्ड लिस्टचा, म्हणजे थर्ड लिस्ट किंवा मग सेकंड मेरिट लिस्टचा, तर मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रयत्न विद्यार्थी मित्रांचे सुरू आहे. मित्रांनो, विनाकारणची खोटी आशा ठेवू नका. मी तुम्हाला ठोस माहिती देत असतो. यामध्ये जो काही माझा अनुभव आहे, आणि मी हे स्वतः काढत नाही, मी काही वेटिंग लिस्ट काढणारा माणूस नाही आहे. मला फक्त माहिती मिळते आणि जो काही प्रिव्हियस रेकॉर्ड असतो, जे काही नियम असतात त्या नियमानुसार मी बोलत असतो, ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांच्या मनात हे आहे, म्हणजे मी हेच बोलेल हे माझं काम नाही आहे. विद्यार्थ्यांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला माहीत असतं आणि त्यानुसार मी बोलत असतो आणि माहिती घेऊनच मी बोलत असतो. असं नाही की विद्यार्थी म्हणतो की थर्ड लिस्ट लागली पाहिजे, तर मी पण म्हणाले की हो बा थर्ड लिस्ट तर लागली पाहिजे, पण तू थर्ड लिस्ट मी लागेलच असं म्हणणार नाही, ठीक आहे. जे महावितरणचं डिसिजन आहे ते काय घेऊ शकतात, कारण की 2019मध्ये पुढची लिस्ट लागायसाठी थर्ड फोर्थ जे काही लिस्ट असेल ती लिस्ट लागायसाठी 8 दिवस आंदोलन चाललं प्रकाशगडला, हेड ऑफिसला 8 दिवस आंदोलन चाललं. आम्ही स्वतः ते बघितलेलं आहे. 8 दिवस आंदोलन चाललं, परंतु त्यांनी पुढली लिस्ट लावली नाही. हे आतापर्यंतचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे यानंतर ती कुठलीच लिस्ट लावणार नाही, हे माझं मत झालं, ठीक आहे. तरी जर तुम्हाला सपोर्टची गरज असेल माझ्यात, मी सपोर्ट करेल. तुम्हाला जो काय सपोर्ट पाहिजे असेल मी तो सपोर्ट करेलच. मलाही वाटते की पुढची लिस्ट लागली पाहिजे. आपल्याला अशा वाटत असते, जर माझं 1 मार्काने सिलेक्शन राहिलेलं असतं प्रतीक्षा यादीमध्ये, मला अशा वाटत असते की बा आता माझं पुढच्या लिस्टमध्ये सिलेक्शन होईल. परंतु असं करता बघा तुम्हाला सांगतो, पुढची लिस्ट जर लावली तर त्याच्यामध्ये एखादा राहतो तो म्हणतो माझं 1 मार्काने राहिलं, अजून पुढची लिस्ट लागली पाहिजे. आपल्या अपेक्षा किंवा आपल्या आशा संपत नसतात मित्रांनो. तर बघा टेक्निशियन 3 महाजनको याचीसुद्धा आता DV वगैरे झालेलं आहे 17 तारखेला. तर त्याच्यानंतर आता त्याचं फायनल लिस्ट लागणार आहे किंवा त्याची जे काही आहे प्रतीक्षा यादी आणि त्याची कन्फर्म लिस्ट हे तुम्हाला ते डिक्लेअर करतील आणि त्याच्यामध्ये ते मार्क्ससुद्धा डिक्लेअर करतील, ठीक आहे. परंतु आता नवीन विद्यार्थी ते काही घेणार नाही असं मला वाटते. जे काही लिस्ट आहे 2000 विद्यार्थ्यांची त्या किंवा 1700-1800 विद्यार्थ्यांची, त्यामधलंच ते वेटिंग लिस्ट करणार आहे, त्यामध्येच ते कन्फर्म लिस्ट करणार आहे, त्यांनाच ते जॉईनिंग देणार आहे, ठीक आहे. असा अंदाज माझा वाटतो आहे. बाकी पुढे काय ते ठरवू आपण, कारण की साधारण 17 म्हणजे पुढच्या म्हणजे डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्यांचं फायनलायझेशन होऊन जाईल किंवा जॉईनिंगची प्रोसेस त्यांची चालू होऊन जाईल, ठीक आहे. ज्यांचे DV ओके झाला आहे त्यांना ते कॉल करतील किंवा मेल करतील आणि त्यांना पुढची पोस्टिंग देतील. त्याच्यामध्ये तुमच्या पॉवर प्लांट तुम्हाला देतील कुठला तरी आणि तिथे तुम्हाला जॉब करावं लागेल आणि चांगली जॉब आहे. महाजनकोचा अतिशय चांगला जॉब आहे, खूप चांगली सॅलरी आहे, खूप जास्त OT वगैरे तिथे मिळतो. नंतर अति महत्त्वाचा प्रश्न मी थोडंसं फास्टमध्ये घेतो आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यक, महावितरण उपकेंद्र सहाय्यक भरती. यामध्ये मला भरपूर प्रश्न असतात की सर ॲप्रेंटिस चालेल का, ॲप्रेंटिस नसेल तर चालेल का, किंवा आउटसोर्सिंगचा अनुभव चालेल का, किंवा अनुभव 2 वर्ष चालेल का, किंवा 1 वर्ष पाहिजे वगैरे. तर मित्रांनो याबद्दल आपला डिटेल व्हिडिओ आहे, डिटेल व्हिडिओ बघा. आय बटनमध्ये तुम्हाला दिलेला आहे किंवा स्क्रीनवर तुम्ही बघू शकत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये मी सगळ्यात जास्त सगळीच माहिती पूर्ण दिलेली आहे. त्यामध्ये तुमचं फ्रेशर चालत नाही, इलेक्ट्रिशियन वायरमन पाहिजे ITIमध्ये, ठीक आहे. फ्रेशर चालत नाही, तुम्हाला एक वर्ष ॲप्रेंटिस, 1 वर्ष अनुभव असा पाहिजे. अनुभव कुठल्याही कंपनीचा कुठलाही चालेल, ॲप्रेंटिस कुठलीही चालेल, फक्त महावितरण नाही, महाट्रान्सको, महाजनको, रेल्वे, तुमचा आणखी कुठला असेल, फक्त रेप्युटेड आणि प्लस 1 वर्ष अनुभव, म्हणजे दोन्ही मिळून तुमचं 2 वर्षाचा एकंदरीत तुमचा अनुभव असला पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही ऑपरेटरला भरतीला तुम्ही क्वालिफाईड होता. आउटसोर्सिंगबद्दल असं काही आपण सांगू शकत नाही सध्या, परंतु जर तुमचं आउटसोर्सिंग असेल तरी तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता, फॉर्म भरायला काही हरकत नाही. ते जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये कळेल की यांनी काय कंडिशन टाकलेलं आहे, कारण की महावितरण खूप बेकार कारभार आहे. महावितरणचा कधी काय कुठे कोणते नियम बदलतील काहीच सांगता येत नाही. त्यांचं म्हणजे रात्री हे दिवसा हे असं काम असते, खूप नियम बदलतात. मागे त्यांनी एक्झाम पॅटर्नच बदलला होता, शेवटी त्यांनी एक्झाम पॅटर्न वेगळ्याच पद्धतीमध्ये घेतला महावितरणचा विद्युत सहाय्यकचा, ठीक आहे. तसंच उपकेंद्र सहाय्यकचं ते जाहिरात आल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. परंतु 2019ची जी जाहिरात आहे 2000 पोस्टची, त्याचा आपण रेफरन्स घेऊन तुम्हाला माहिती दिलेली आहे एका व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नक्की बघा. टेलिग्रामला जास्तीत जास्त विद्यार्थी टेलिग्रामला अजूनही जॉईन झालेले नाही आहे, ते जॉईन करा. तिथे बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करत असतो, जेणेकरून प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओ घेणे हे पॉसिबल नसते, ठीक आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल आहे, खाली लिंक दिलेली आहे, खाली ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे. इंजिनियर मोल आपला ॲप आहे, इंजिनियर मोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इंजिनियर मोल आपलं यूट्यूब चॅनल आहे, ठीक आहे. आणि वेबसाईटसुद्धा engineermole.com या नावाने आपली आहे. त्यानंतर न्यू वॅकन्सीबद्दल मला भरपूर प्रश्न असतात की सर न्यू वॅकन्सी येईल का, ITIची येईल का, डिप्लोमाची येईल का, किंवा EEची येईल का. मित्रांनो न्यू वॅकन्सीबद्दल वरच्यावर अपडेट्स आपण देतच राहतो. काही त्यामध्ये काही हालचाली असतील तर आपण ते सांगतच राहतो. त्यासाठी मी सांगत असतो की आपल्याशी कनेक्टेड राहा. जर तुम्हाला पुढे जॉब पाहिजे असेल,
MSCBमध्ये स्पेशली, बाकीसुद्धा आपण सांगतो, पण तो MSCBचा कुठलीच गोष्ट आपण सोडत नाही. प्रत्येक गोष्ट आपण आपलं अपडेट घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक येतील आणि कुठलीच गोष्ट तुमच्याकडून मिस होणार नाही. जाहिरात आल्यावर, फॉर्म सबमिशन झाल्यावर मग विद्यार्थी विचारतात की सर आता फॉर्म भरलाच चालते का? असं करू नका. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण तो फार महत्त्वाच्या असतात. आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटली तर अख्खं आयुष्य आपल्याला पस्तावं लागते. ठीक आहे. त्यामुळे नवीन वॅकन्सीबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन वॅकन्सी ही कन्फर्म नसते. डिपार्टमेंट वेळोवेळी त्यामध्ये अपडेशन करत असते. ते अपडेशन अतिशय महत्त्वाचे असतात. काय अपडेशन केलं, वॅकन्सी काढायची की नाही काढायची, वॅकंट पोझिशन किती आहे, युनियनचा विरोध आहे का, प्रिव्हियस एम्प्लॉईचा विरोध आहे का, नवीन भरती काढायची की नाही, मॅनेजमेंटच्या सीटा किती, कशा किती, ह्या किती, त्या म्हणजे खूप जास्त असते. त्यामध्ये अप्रूव्हल असतात, मंत्रालयाकडून अप्रूव्हल असतात, बऱ्याच गोष्टी असतात. या गोष्टी सुरू असतात, त्याचंच आपण अपडेट देत राहतो मित्रांनो. आणि जर तुमच्याकडे आता कुठल्याच प्रकारचा जॉब नसेल आणि जॉब तुम्ही मिळवू शकत असाल, BE होल्डर असाल, डिप्लोमा होल्डर असाल, IT होल्डर असाल, तर एखादा प्रायव्हेट जॉब हाताशी धरा, ते काम करा आणि सोबत अभ्यास करा. जेव्हा जाहिरातीची एकदम खूप सुरुवात होते किंवा सुरुवात होती की आता 2 महिन्यात जाहिरात येईल, 4 महिन्यात जाहिरात येईल, तेव्हा म्हटलं तर फुल टाईममध्ये अभ्यास करा. ठीक आहे. आणि मोठ्या कोर्सच्या मागे लागू नका. तो कशाचाही असो, BEचा असो, AEचा असो, आपला डिप्लोमाचा असो की ITआयचा असो, 10-20 हजाराचा कोर्स करण्याची तुम्हाला काही एक गरज नाही आहे. विनाकारणच्या याच्यामध्ये पडू नका. घरचे कधी भीतीपोटी म्हणतात की बा अरे कोर्स लावून घे, इथे तू सक्सेस होशील, तुला जॉब मिळेल. नाही, असं काही नसते. 3,000चा कुठलाही कोर्स, तुमचं यूट्यूबवर सगळं मटेरियल अवेलेबल आहे. रिलेटेड इलेक्ट्रिकलचं सगळं मटेरियल अवेलेबल आहे. कुठेच कोर्स लावायची गरज नाही. 1 रुपया तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. पण तो आपण घाबरलेलो असतो. आपल्याला असं वाटतं आपलं सिलेक्शन झालं पाहिजे पुढच्या याच्यामध्ये. आणि जे अकॅडमीवाले, इन्स्टिट्यूटवाले जे आहे ना, क्लासेसवाले, ते इतके लुटायचा तुम्हाला प्रयत्न करतात. इतके स्ट्रॅटेजी त्यांची भयंकर असते. एखाद्या दिवशी मी त्याच्यावर व्हिडिओ घेईल सेपरेट. मी सुद्धा अकॅडमीवाला आहे, पण तुम्ही अशा फालतू गोष्टी कधीच करत नाही, तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईल. जर तुमचे कमेंट असतील ना, मी तुम्हाला सगळी स्ट्रॅटेजी त्यांची सांगेल, कशी स्ट्रॅटेजी असते तर. ठीक आहे. कसे तुम्हाला मागे लागतात, तुम्हाला कॉलअप करतात. अरे तुम्ही कोर्स घेतला का, घ्या, इथं अशी फॅसिलिटी देतो, तशी देतो, हे देतो, ते देतो. काही गरज नाही आहे. AE आणि डिप्लोमासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. यूट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. 0 कॉस्टमध्ये. पण आपल्याला विनाकारणचा आईबाबाचा पैसा खर्च करण्याची खूप इच्छा असते. आपण ते करतो. कधी सक्सेस मिळते, कधी मिळत नाही. जो चांगल्या मनाने शिकवतो, एक चांगला शिक्षक असतो ना, तो पैशापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त महत्त्व देतो आणि तेच दिलं पाहिजे क्लासेस घेताना, लक्षात घ्या. फाउंडेशन बॅच रिलेटेड मला बऱ्याच इन्क्वायरी आहे. मधल्या पिरियडमध्ये काही अपडेशन सुरू होतं ॲपमध्ये आणि काही नवीन ॲपच्या रिलेटेड काही गोष्टी सुरू होत्या, त्याच्यामुळे वेळ लागला. आता पुढच्या काही ड्युरेशनमध्ये एक मी जनरल कोर्स सुरू करणार. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोर्स घ्याच म्हणून, परंतु तो जनरल कोर्स आहे, तो डिप्लोमालाही कामात पडेल आणि तो ITआयलाही कामात पडेल, इलेक्ट्रिशियन वायरमनला. आणि तो चांगला लॉंग ड्युरेशन चालणार, असं 2-3 महिन्याचा कोर्स राहणार नाही. 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये कुठलाही टेक्निकल कोर्स कंप्लीट होत नाही. म्हणजे नाही, डेफिनेटली नाही. खूप मोठा पसारा असतो टेक्निकलचा, इलेक्ट्रिकलचा वगैरे. त्याच्यामुळे त्याला ॲटलिस्ट 6 महिने पाहिजे. ठीक आहे. आपण 4 महिने पकडू. 4 महिन्यामध्ये तो कंप्लीट होईल आणि 6 महिनेपर्यंत तुमचा बऱ्यापैकी तिथे तयारी होऊन जाते. ठीक आहे. आणि त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष, 2 वर्ष अलग ठेवलेली आहे आपण. थोडंसं त्याला डिले होऊ शकतं आणखी. बरेचसे विद्यार्थी त्याची वाट बघत आहे. तर त्याचं अपडेट आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये देऊच. ठीक आहे. त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करून ठेवा. इंजिनियर अबोल आपला ॲप डाउनलोड करून ठेवा. त्यावर बरेचसे टेस्ट सिरीज आणि कोर्सेस AEची सुद्धा अवेलेबल आहे, डिप्लोमाची सुद्धा अवेलेबल आहे. ते तुम्ही यूज करू शकता. अतिशय कमी फीजमध्ये आपण ठेवलेलं आहे. काही टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला वाटत असेल किंवा विद्युत सहाय्यकचा पेपर कसा आहे तो, उपकेंद्र सहाय्यकचा कसा आहे तो, किंवा LDCचा कसा आहे तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि अतिशय अल्प फीजमध्ये आपण सध्या आपल्या ॲपवर ठेवलेला आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा आणि कन्फर्म माहिती द्यायचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही स्पष्ट आणि खरी माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून एकही महत्त्वाचा अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद मित्रांनो.